रामा, राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे. चिंदे, मांग मी तुला कीर्तनालय घेऊन गेलो होतो. बुवानं सांगली कथा तुला लय आवडली होती, आठवते? त्या कथा नुसतं मन रमवाले नसतेत पोरी, त्यातून काहीतरी शिकायचं असतं. राम वनवासाले गेले, लय ताप सहन केला की नाही, काय ले त्यातनच मोठा माणूस झाले की नाही ते, प्रभू रामचंद्र झाले. चिंदे, वैशाखात ऊन किती तापते नाही, पण आपल्या घरामागच्या सुगंधी मोगऱ्याचं फुल उन्हातच फुलतं की नाही. हा, हे तुला भावाची फुलं किती आवडतात, हेही उन्हातच फुलतेत की नाही. असे घोषच्या घोष झुमरावानी लटकतेत आणि उन्हाली वाकुले दाखवतेत. चिंदे, आपला किसनदेव जेलातच जन्मला की नाही, मग पुढे जाऊन त्याने कंसाले खतम केला. म्हणूनच तुकोबाराया म्हणून गेलाय, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. अगं चिंदे, तू तर नुसतं पुस्तक फाडलं, तुकोबारायाचे अभंग बुडवले नदीत दुष्टाईने. त्याने असं काय गुन्हा केला होता, त्याने काय केलं का बुवा? आपल्यासारखे लोकांना सांगितलं की जिंदगी कशी जगावी. अवगुणांची हाती आहे अवघी फजिती, नाही पात्रा सवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी भरले लावू नये होती. तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. का वाईट सांगितलं होतं त्यानं सांगितलं होतं की बुवा, तांब्याच्या नाही तर सोन्याच्या वाटीतनं जहर दिलं तरी प्याचं नाही. मला सांग, सोन्याच्या वाटीत जहर दिलं तरी माणूस मरणच की नाही, हे सांगितलं त्याने. तरी सहन नाही झालं दुष्टायले, बुडवली गाता इंद्रायणीत. पण बुडली का, इतरली की नाही लोकांच्या ओटामध्ये, लोकांच्या मेंदूमध्ये. हा, त्यांनी गाथा बुडवली, पण आपला तुकोबाराया पोचला घराघरात. तसंच मला सांग, बहिणाबाईच्या कवनाचं पुस्तक फाडलं तरी तू बहिणाबाईच्या ज्या कविता मोपाट केलेल्या आहेत, तुझ्या मेंदूमध्ये आहेत, त्या कोणी नष्ट करू शकेल का? किंदे, मग हे कागद समजून फेकून द्यावं का नदीत? नाही अण्णा, मायाच नुकसान आहे का नाही? अगं, हे पुस्तक फाटलं तर जोडता येते, दुरुस्त करता येते, फक्त इच्छा पाहिजे. चिंदे, एक गोष्ट ध्यानात ठेव, जिंदगीत का बी झालं तरी रडाचं नाही, लढाचं. संकटाशी 2 हात करायचे. म्हणून आपल्याला 2 हात दिले का देवानं? बराबर. मला सांग, अशी किती मी पुस्तकं फाडली तरी तू शाळेत जी काही हुशारी दाखवते, तुझे ज्ञान मेंदूत साठवते, ते कोणी नष्ट करू शकतं का? मग म्हणून सांगतो पोरी, किती बी अडचणी आल्या तरी थांबाचं नाही, समोर पाहायचं आणि समोर चालत राहायचं. लय मोठं वाच. हा, आता हे पुस्तक कसं जोडायचं अण्णा? सोपं आहे, मी सांगतो ना तुले.